वयाच्या 50व्या वर्षी सीमा गरोदर राहिली. त्यामुळे समाज धुमाकूळ घालू लागला. मुलांनी आईवडिलांना शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि या धक्क्याने राजवीरने हे जग सोडले. आणि लोकांच्या म्हणण्यामुळे मुलांनी आणि सुनांनी सीमाला घराबाहेर आकलून दिले. सीमा भीक मागू लागली आणि रस्त्याच्या कडेला समोसे विकू लागली आणि तिच्या होणाऱ्या मुलाला वाढवू लागली. ती रात्री तंबू ठोकून त्याच कडाक्याच्या थंडीत झोपायची. 1 वर्षानंतर मुलांना कळले की बाबांनी सर्व मालमत्ता सीमाच्या होणाऱ्या मुलाला हस्तांतरित केली आहे. त्यामुळे सीमाला घरी आणण्यासाठी मुले धावत गेली. तिथे गेल्यावर त्यांच्या संवेदना उडाल्या, कारण तेथे सीमाला गेल्या काही आठवड्यापासून वारंवार उलट्या होत होत्या. सीमाची तब्येत बिघडत चालली होती. त्यावेळी तिची अवस्था पाहून तिची मुली खूप दुःखी झाली होती. तोच राजवीर सुद्धा दीर्घ श्वास घेऊन बायकोकडे बघत होता. त्यांनी आयुष्यातील अनेक क्षण एकत्र पाहिले होते, पण त्याची पत्नी कोणत्या आजाराने त्रस्त आहे याबद्दल डॉक्टरही सांगू शकले नाहीत. काही काळापूर्वीही तो गावातील एका स्थानिक वैद्यजींकडून सीमाला तपासण्यासाठी घेऊन गेला होता. जेव्हा वैद्यजीने सीमाचा फिकट रंग आणि तिची स्थिती पाहिली, तेव्हा त्याने सांगितले, असे दिसते की तिचे यकृत काम करणे थांबले आहे. ही काही दिवसाची पाहुणी आहे. तुम्ही त्यांची पूर्ण काळजी घ्याल, त्यांना चांगलं खायला द्याल. बाकी देवाला जे मंजूर असेल ते होईल. हे ऐकून राजवीर आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी रडायला सुरुवात केली. त्याने आईला हे कळू दिले नाही. सीमाला घरी आणल्यावर आईवर नितांत प्रेम करणाऱ्या सीमाच्या 3 मुली भाऊ आणि वडिलांचे उदास चेहरे पाहून अस्वस्थ झाल्या. त्या बाबांना विचारू लागल्या, बाबा, आईला काय आजार आहे? तुम्ही लोक इतके उदास का दिसत आहात? याआधी सुद्धा तुम्ही लोक आईला डॉक्टरकडे घेऊन जायचे, पण एवढी काळजी कधीच वाटली नाही. काही प्रॉब्लेम आहे का? राजवीरला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तो आपल्या 3 मुलींना बाजूला घेऊन म्हणाला, मुलींनो, तुमच्या आईचे काही दिवस उरले आहेत. जमेल तितकी तिची काळजी घ्या, तिच्यावर प्रेम करा आणि देव तिचे आयुष्य वाढवो अशी प्रार्थना करा. अन्यथा वैद्यजींनी मला जे सांगितले आहे ते मी देवावर सोडले आहे. मुलींनाही समजले होते की आईचे आता थोडेच दिवस उरले आहेत, म्हणूनच सगळे असेच बसले होते. सीमा आणि राजवीर यांना 3 मुली आणि 2 मुलगे अशी 5 मुले होती. दोन्ही मुलगे मोठे होते. त्यानंतर 3 मुली या जगात आल्या. सीमाने राजवीरवर जसे खूप प्रेम केले होते, त्याचप्रमाणे तिने आपल्या मुलांना प्रेमाने आशीर्वाद दिला. सगळ्यांवर खूप प्रेम होतं, पण आता आईची अवस्था पाहून सगळे खूप हिरावून घेतल्यासारखं वाटत होतं. मोठा मुलगा आकाशचा विवाह होणार होता. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती, पण सीमाच्या तब्येतीने सगळे सुख विस्कटले होते. जेव्हा मुलीच्या कुटुंबियांनी सीमाची अवस्था पाहिली, तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांना वाटते की सीमा जास्त काळ जगू शकणार नाही, म्हणूनच मरण्यापूर्वी आपल्या एखाद्या मुलाचे सुख पाहणे चांगले. अगदी साध्या पद्धतीने म्हटलं तरी या दोघांचं लग्न करावं. मात्र सीमा या गोष्टी ऐकून रडू लागली. तिने सांगितले, माझ्या मुलाच्या लग्नासाठी माझे खूप स्वप्ने आहेत. मी ठरवले होते की मी त्यांची लग्ने मोठ्या थाटामाटात करीन. काळजी करू नका, लग्नाची तयारी सुरू करा. आम्ही आमच्या मुलांचे लग्न मोठ्या थाटामाटात करू. सीमा खेडेगावात राहायची, पण सदन कुटुंबातली. मुलांचे सासरचे अनेक जण शहरात राहत होते. तो राजवीरच्या ओळखीचा होता. मुलाच्या लग्नाचा सोहळा सुरू झाला होता. सगळ्यांना आनंद झाला, पण सीमावर त्याची नजर पडली. तेव्हा तिच्या मुलांना त्यांचा आनंद उघडपणे व्यक्त करता आला नाही, कारण त्याला आईची काळजी वाटत होती. सीमाला हे चांगलंच माहीत होतं, म्हणूनच तिने हिंमत जमवली आणि स्वतःला नॉर्मल ठेवलं. ती सुद्धा हसायला लागली आणि सर्व नातेवाईकांना भेटू लागली, जेणेकरून असे वाटू लागले की तिला कुठलाही आजार तर नाही ना. तर आतून तिला खूप त्रास होत होता. त्याच दिवशी मुलाच्या लग्नाची वरात होती. पुन्हा एकदा रक्तदाब कमी जाणवत होता. सीमाला सकाळपासून 2-3 वेळा उलट्या झाल्या होत्या, पण तरीही तिने कोणालाही काही सांगितले नव्हते. ती खोलीतून बाहेर येताच तिच्या महिला नातेवाईकांनी तिच्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहिले. मग ती म्हणाली, सीमा, तुला बघून असे वाटते की तू आई होणार आहे. हे बोलून ती हसली, पण सीमाच्या चेहऱ्याचा रंगच गेला होता. ती घाबरली, लाजेने लाल झाली आणि म्हणाली, ताई, काय बोलताय? आता माझं वय माझ्या नातवंडांना खेळवण्याचं आहे आणि तुम्ही मला आई बनवताय, तेही या वयात? सीमा लग्नाच्या वरातीसह लग्न मंडपात पोहोचतात तिला चक्कर आल्याने ती तिथेच पडली. सीमाला अचानक काय झालं असा विचार करत सगळे सीमाकडे धावले. सर्व सुख पुन्हा एकदा उद्ध्वस्त झाले होते. पोरांच्या चेहऱ्यावरही धक्का बसला की काय झालंय? साध्या पद्धतीने लग्न केले असते तर बरे झाले असते. आता फायदा काय? सर्व पाहुण्यांचा मूड बिघडला होता. छान मस्ती आणि हसण्याच्या वातावरणात एक विचित्र प्रकारचं दुःख निर्माण झालं होतं. आकाशनेही आईला दवाखान्यात नेण्यास सुरुवात केली, मात्र वडिलांनी त्याला तिथेच थांबवले.
तो म्हणाला, तू वर आहेस, इथेच थांब आणि सर्व विधी पूर्ण कर. मी माझ्या पत्नीला डॉक्टरकडे घेऊन जातो. राजवीरच्या 2 मुली आणि 1 मुलगा सीमासोबत हॉस्पिटलमध्ये गेले होते. हे शहरातील मोठे हॉस्पिटल होते. सीमाच्या सर्व टेस्ट तेच झाल्या, त्यामुळे तिच्या सर्व चाचण्या ठीक झाल्या. तिच्या यकृतात किंवा हृदयात काहीही झाले नाही. मात्र यातील एका अहवालाने त्यांचे आयुष्यच बदलून टाकले. तिकडे लग्न मंडपातून वारंवार फोन येत होते आणि तेच राजवीर आणि त्याचा मुलगा लेडी डॉक्टर समोर बसले होते. लेडी डॉक्टरने रिपोर्ट तपासला आणि मग समोर बसलेल्या दोघांकडे एक कटाक्ष टाकला. मग ती लाजली आणि चेहऱ्यावर हलके हसू आणून म्हणाली, सीमा आणि तुमचा काय संबंध? राजवीर ताबडतोब संकोचत म्हणाला की मी सीमाचा नवरा आहे. आणि मग धाकटा मुलगा म्हणाला, मी त्यांचा मुलगा आहे. हे ऐकून डॉक्टर सीमाच्या मुलाकडे पाहू लागले, जो 22-23 वर्षाचा दिसत होता. डॉक्टर म्हणाले, मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुम्हाला विश्वासार्ह वाटणार नाही, पण ते सत्य आहे. वास्तविक सीमा आई होणार आहे आणि गेल्या 4 महिन्यापासून ती प्रेग्नेंट आहे. या सर्वांनी सीमा त्यांच्या पतीला आणि तिच्या मुलांना स्फोटासारखे मारले होते. इतका वेळ ते काहीच बोलू शकले नाही. त्यांच्या धाकट्या मुलाच्या मनाची इच्छा होती की पृथ्वी फाटून तो जमिनीत बुडून जावा. राजवीर कधी डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे पाहायचा तर कधी समोर पडलेल्या रिपोर्टकडे. त्याचा धाकटा मुलगा आधीच उठून बाहेर गेला होता, तर राजवीर कपाळावर हात ठेवून थरथरू लागला होता. शेवटी हे सर्व कसे होऊ शकते? मोठ्या कष्टाने त्याने हिंमत एकवटून डॉक्टरांना सांगितले, तुमचा काहीतरी गैरसमज तर नाही ना? गावातील डॉक्टरांनी आम्हाला सांगितले होते की यकृताचा काही आजार झाला होता, परंतु डॉक्टर म्हणाले की आम्ही नुकतेच अल्ट्रासाऊंड केले आहे आणि त्यातूनच ही बातमी आली आहे. आपण यावर विश्वास ठेवू शकत नाही, कारण सहसा या वयात कोणतीही स्त्री गर्भवती होत नाही. परंतु हे चमत्कारापेक्षा कमी नाही. राजवीरने त्याची पातळी गाठली होती की मला हे मूल नको आहे. यावर डॉक्टर साहेबांनी तोडगा काढावा. मला 5 मुले आहेत आणि सर्व तरुण आहेत. लग्नाचे वय गाठले आहे. संपूर्ण समाजात माझी बदनामी होईल. राजवीरला धक्काच बसला, पण या वयात गरोदर राहिल्याने तिची प्रकृती ढासळत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आता या मुलाला जगात येऊ दिले तर बरे. यावेळी या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला तर केवळ बालकच नाही तर सीमालाही धोका होऊ शकतो. हे ऐकून राजवीरला धक्काच बसला. त्याने सगळी औषधे उचलली आणि जड पावलांनी चालत बाहेर आला. डोकं वर करून बघायची हिंमत होत नव्हती. त्याच्या 2 मुली आणि लहान मुलगा समोर उभे होते. सर्वांचे डोके झुकले होते. कोणीही एकमेकांशी डोळा वर करून बघण्यास सक्षम नव्हते. राजवीर खूप शरमेने बेडवर पडलेल्या बायकोकडे गेला. ड्रीप लावल्यामुळे तिची तब्येत थोडी सुधारली होती. ती म्हणू लागली, मला काय आजार आहे? मी मरणार आहे का? माझ्या मुलाचे लग्न झाले आहे आणि माझ्यामुळे सर्व काही बिघडले. पण राजवीरने खूप हिंमत एकवटून सीमा खरंच आई होणार असल्याचं सांगितलं. हे ऐकून सीमाच्या डोक्यावर डोंगर कोसळला होता. ती आधीच खचली होती. तिचा हात थेट छातीवर गेला. कदाचित यात देवाची इच्छा होती. राजवीर रूमच्या बाहेर आल्यावर इकडे तिकडे पाहू लागला. त्याची 3 मुले तिथे उपस्थित नव्हती. कदाचित ती त्यांच्या आई वडिलांवरही रागावली असावीत. राजवीर आणि सीमा गाडीत बसले आणि मॅरेज हॉलच्या दिशेने जाऊ लागले. तेव्हा अचानक त्यांच्या मोबाईलवर आकाशचा फोन आला. तितक्यात राजवीरने फोन कानाला लावला. तेव्हा आकाश चांगलाच रागावलेला दिसत होता. तो रागाच्या भरात बोलू लागला की तुम्हा लोकांना लग्न मंडपात येण्याची गरज नाही. तेथे नातेवाईक आहेत आणि प्रत्येक नातेवाईक तुमच्या आगमनाची शंका घेईल. ते विचारतील की माझ्या आईला कोणता आजार झाला आहे. तुम्ही सगळे घराकडे जाणे चांगले. कदाचित इतर मुलांनी तिथे पोहोचून आकाशला हा प्रकार सांगितला असावा. सीमा रडायला लागली. राजवीरही अस्वस्थ झाला. तो सीमाला धीर देत होता की भविष्याचा विचार करत होता. हे समजत नव्हते आणि दोघेही नवरा बायको आधीच घरी परतले होते. तिथे लग्न मंडपात 1000 गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या. असे काय झाले की आई वडीलही मुलाच्या लग्नाला आले नाहीत. आकाश पत्नीसह घरी आला होता. सर्व नातेवाईक त्यांच्या घरी गेले होते. प्रत्येकजण सीमाला एकच प्रश्न विचारत होता, सीमाला कोणता आजार आहे? ती का बेशुद्ध झाली होती? कुठला तरी बहाणा करून कुठल्या तरी आजाराचं नाव जोडत होते. पण त्यानंतर सीमाचा रिपोर्ट एका नातेवाईकाला मिळाला, ज्यामध्ये सीमा प्रेग्नेंट असल्याचे स्पष्ट लिहिले होते. मग काय उरले होते? ही बातमी संपूर्ण कुटुंबात वाऱ्यासारखी पसरली. तर वधू बनलेली आकाशची पत्नी तिच्या खोलीत बसली होती. ही बातमी तिच्यापर्यंत पोहोचली तेव्हा ती लाल झाली होती. पतीशी स्वतःबद्दल आणि तिच्या भावी आयुष्याबद्दल बोलण्याऐवजी ती त्याच्या कुटुंबाबद्दल बोलू लागली. संपूर्ण कुटुंब सीमावर थुंकत होते. राजवीरला शिवीगाळ करत होते. दुसऱ्या दिवशी आकाशने लग्नासाठी पार्टी आयोजित केली होती, पण पक्षात जे कोणी नातेवाईक आले ते सीमाला टोमणे मारत होते. सीमा फंक्शन अर्धवट सोडून घरी परतली होती. ती पण ढसाढसा रडायला लागली. लोकांनी राजवीरला टोमणे मारायला सुरुवात केली तर त्याच्या मनात वेदना होऊ लागल्या. मुलेही बाजूलाच उभे राहिले. आकाशने पार्टीच्या संध्याकाळी सांगितले होते
की आता तो या घरात राहणार नाही. मला अशा पालकांसोबत राहायचे नाही. मी लवकरात लवकर माझ्या पत्नीसह वेगळ्या घरात शिफ्ट होईन. यापुढे माझी बदनामी होऊ देऊ नका. मी आदरणीय लोकांमध्ये उठत राहतो. ही बातमी माझ्या मित्रापर्यंत पोहोचू नये असे मला वाटते. उर्वरित मुलगी आणि मुलगे देखील त्यांच्या पालकांपासून विभक्त झाले. पूर्वी जे घर आनंदाने आणि मौजमजेने भरलेले असायचे ते घर आता उद्ध्वस्त झाले होते. त्या रात्री राजवीरची तब्येत खूप खराब होती. संध्याकाळी घरी आल्यावर त्याने घराकडे पाहिले. आज त्याला ना कोणी पाणी दिले होते, ना जेवण दिले होते, ना कोणी त्याच्यासोबत बसून गप्पा मारत होते. उलट त्याला घरी आल्याचे पाहून सर्वजण आपापल्या खोलीत गेले होते. राजवीरला हे सहन होत नव्हते. तो खोलीत गेला आणि जोरजोरात रडू लागला. शेवटी त्यात काय चूक होती? त्याने काही पाप केले नव्हते. मग लोक त्याला कोणत्या गुन्ह्याची शिक्षा देत होते? हृदयविकाराच्या झटक्याने तो जमिनीवर पडला की पुन्हा उठू शकला नाही. बराच वेळ पती बोलत नसल्याचे पाहून सीमा त्याच्याकडे गेली. पण जेव्हा तिने त्याला हलवले तेव्हा तो या जगातून निघून गेला होता. सर्वत्र गोंधळ माजला होता. वडिलांचा मृत्यू झाल्याचे पाहून मुलांना दुःख झाले. वडिलांवर रागावले असले तरी त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग त्याच्या प्रेमात घालवला. सीमा ढसाढसा रडत होती. मात्र गावात येणाऱ्या महिला आणि नातेवाईक सीमाबाबत बोलत होते. हीच गोष्ट म्हणजे अशी बदनामी असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे या वृद्धाला जीव गमवावा लागला. आयुष्यभर आम्ही राजवीरला सभ्य मानत राहिलो. हे हळूहळू सगळे आपापल्या घरी गेले. सर्व नातेवाईकांनी सीमासोबतचे प्रत्येक नाते तोडले होते. लोक त्यांच्या विरोधात बोलू लागले आणि सीमाच्या मुलांनाही लाज वाटू लागली. वडील मेले होते, पण आता आईला त्यांच्या समोर सहन होत नव्हते. पूर्वी आईची तब्येत पाहून काळजी व्हायची. आता आई घरी दुःखात राहिली, आजारी राहिली, पण विचारणारे कोणी नव्हते. एके दिवशी सर्व मुलांनी एकत्र मिळून आईला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. हे सर्वांच्या फायद्याचे आहे. कोणी विचारलं तर आई मेली असं सांगायचं. त्याच दिवशी त्यांनी गरोदर सीमाला घराबाहेर काढले. तिची प्रकृती आधीच खूप खराब होती. मुलांसमोर हात जोडून ती रडत राहिली. ती त्यांना आठवण करून देत होती की ती त्यांची आई आहे आणि तुम्ही तिच्याशी असे करू नये. मात्र मुलांनी आईला घराबाहेर ढकलले. सीमा रडत रडत घराबाहेर पडली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू अखंड वाहत होते. काय बोलावे ते समजत नव्हते. जणू तिचे आयुष्यच बदलून गेले होते. ती जाऊन रस्त्याच्या कडेला बसली. चेहरा लपून ती सतत रडत होती. ती राजवीरला खूप मिस करत होती. तो जिवंत असता तर हे सर्व घडले नसते. तिला तिथे बसलेले पाहून एक दोन लोक तिथून निघून गेले आणि त्यांनी तिला असहाय्य स्त्री समजून तिच्यासमोर काही पैसे ठेवले. हे बघून सीमा आणखीनच रडू लागली. हे लोक तिला भिकारी समजत होते, पण आता तिचे आयुष्य असेच चालू होते. ती तिथेच बसून राहिली. इतके की लोकांनी तिला भिकारी समजले आणि तिला 10-20 रुपये देऊ लागले. त्या पैशातून तिने एका हॉटेलमधून भाकरी आणली आणि तिथेच बसून खायला सुरुवात केली. तिने ठरवले होते की ती फक्त स्वतःचे आणि तिच्या मुलाचे पोट भरेल, पण सतत भीक मागणार नाही. पण ती कठोर आणि कायदेशीररित्या काम करून आपला हक्क मिळवेल. ती एका मोठ्या चादरीत स्वतःला लपवून बाजूला बसायची आणि लोक तिला भीक देत राहायचे. ती दिवसातून एकच वेळ जेवण खाण्याचा प्रयत्न करायची. अशा प्रकारे पैसे वाचवून तिने समोसे विकायला सुरुवात केली. तिच्या हाताला मस्त चव होती. तिला तिच्या भावी मुलाला जगात आणायचे होते. तिने बनवलेले समोसे इतके स्वादिष्ट होते की लोक मोठी मोठी दुकाने सोडून तिच्याकडून समोसे विकत घेत असत. अशा प्रकारे ती चांगला पैसा जमा करू लागली. पण तरीही तिच्याकडे तेवढे पैसे नव्हते. ती हॉटेलच्या मागच्या बाजूला जात असे. तिथं कोणी येत जात नव्हतं. पण डोक्यावर चादरीचं छत बांधून आणि डोकं झाकण्यासाठी जमिनीवर गोंडपाट पसरून ती राहायची. हिवाळा आला होता. वातावरण थंड होते. ती थंडीने थरथरायची, पण कधीच कुणासमोर हात पुढे केला नाही. अंगाभोवती गोंडपाट गुंडाळून ती रात्रभर देवाचे स्मरण करत बसायची. तिला झोप येत नव्हती. थोडासा सूर्यप्रकाश आला की तिला थोडी शांतता वाटायची. असे 9 महिने गेले आणि तिला मुलगा झाला. मुलाला पाहून ती जोरजोरात रडू लागली. हा मुलगा तिच्यासाठी खूप मौल्यवान होता, कारण या मुलासाठी तिने अनेक संकटे सोसली होती. तिने वाचवलेले पैसे घेऊन हॉटेल सोडले आणि एक खोलीचे भाड्याचे घर शोधले. खोलीचे भाडे देण्याइतके पैसे तिच्याकडे होते. उरलेल्या पैशातून तिने मुलांसाठी वस्तू विकत घेतल्या. ज्या ठिकाणी ती भाड्याने राहत होती तिथले लोकही तिच्याकडे भयभीत नजरेने बघत होते की या वयात आई होण्याची काय गरज होती. सीमा कोणाचे तोंड बंद ठेवणार? बरं, हा तिचा दिनक्रम होता. ती आपल्या मुलाला सोबत घेऊन समोसे विकायची. धाकट्या मुलाचेही लग्न झाले. तेव्हा हे करत करत 1 वर्ष निघून गेले होते आणि त्यामुळे मालमत्तेच्या विभाजनाचा मुद्दा पुढे आला. वकिलाशी या मालमत्तेबाबत चर्चा झाली असता वकिलाने सांगितले, तुमच्या वडिलांनी ही संपत्ती तुमची आई
सीमा आणि तिच्या भावी मुलाच्या नावावर केली आहे. जोपर्यंत ती संपत्ती तुमच्या नावावर होत नाही तोपर्यंत या संपत्तीवर तुमचा अधिकार नाही हे कळताच 5ही मुलांच्या पायाखालची जमीनच सरकली. ही सर्व मालमत्ता आणि जमीन आई आणि तिच्या भावी मुलाच्या नावावर होती. हे ऐकल्यानंतर त्यांचे सर्व काम संपले. ही मालमत्ता त्यांच्या नावावर कशी हस्तांतरित होणार? मालमत्तेच्या लालसेपोटी 5ही मुले आईचा शोध घेऊ लागले. त्यांनी संपूर्ण परिसरात शोध घेतला, मात्र त्यांना त्यांची आई सापडली नाही. आकाश रस्त्यावर भटकत एका बाजूला थांबला होता आणि त्याची नजर रस्त्याच्या कडेला त्याच्या आईवर पडली. तेव्हा त्याला जवळजवळ धक्काच बसला. त्याची आई एकीकडे समोसे तयार करून विकत होती. बरेच लोक जमले होते आणि तिने बनवलेले समोसे घेऊन जात होते. तिथे एक झुलाही पडला होता ज्यात एक लहान मूल झोपले होते. म्हणजे त्याच्या आईने मुलाला जन्म दिला होता आणि ती समोसे विकून आपला उदरनिर्वाह करत होती. असा विचार करत तो गाडीतून खाली उतरला. त्याने त्याच्या दुसऱ्या भावालाही फोन करून बोलावले होते. लोकांची गर्दी कमी झाली आणि आई तिथून निघून जाऊ लागले. तेवढ्यात मुलाने लगेच येऊन आईच्या चरणी डोकं ठेवलं आणि रडून रडून आईची विचारपूस केली. मुले म्हणाली, आई, आम्हाला माफ कर. तुझ्या जाण्याने आमचं आयुष्यच बदलून गेलं. तुला घरातून हाकलून आम्ही खूप मोठी चूक केली. मुलांना पाहून आई रडू लागली. दुसऱ्या क्षणी ती आपल्या मुलावरील आरोप विसरून गेली. आकाशने लहान भावाला आपल्या मांडीवर उचलले होते. खोटा चेहरा असला तरी तो त्याच्यावर प्रेम करू लागला. त्यानंतर दोघेही आई आणि मुलासह घरी आले होते. मुली आणि सुना सगळेजण सीमाचे अशा प्रकारे स्वागत करत होते की सीमाला काहीतरी काळ असल्यासारखं वाटू लागलं. तिच्या मनात खूप विचार येत असताना ती तिच्या मुलासोबत तिच्या खोलीत हजर होती. काहीतरी गडबड होणार आहे असे वाटत होते. तिची धाकटी मुलगी तिच्यासाठी आणि तिच्या धाकट्या भावासाठी दूध घेऊन आली होती. ती प्यायला सांगू लागली. सीमानेही होकार दिला, मात्र तिने दूध प्यायला लागताच तिच्या मांडीवर पडलेल्या मुलाचा हात लागल्याने दुधाचा ग्लास खाली पडला. दूध पडल्याने संपूर्ण बेड आणि फरशी अस्वच्छ झाली होती. तिने राजला बाजूला ठेवले आणि कपडे घेण्यासाठी बाहेर गेली. ती तिच्या मुलाच्या खोलीजवळ जात असताना तिला आवाज आला आणि तिच्या पायाखालची जमीनच निघून गेली. तिची मुलं म्हणत होती की फक्त आईने दूध प्यायला हवे आणि त्या कारट्या राजनेही. दोघांचाही काही वेळातच मृत्यू होईल. अशा रीतीने बाबांनी आपल्या नावावर हस्तांतरित केलेली सर्व संपत्ती आपल्याला आपल्या नावावर मिळेल. हे ऐकून सीमाच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिला मोठा धक्का बसला. बरं, काही वेळाने मुलांनी येऊन पाहिलं तर आई खोलीत नव्हती. तिचं काही सामानही पडलेलं नव्हतं. ते फक्त हात चोळत राहिले. मध्यरात्री सीमा या घरातून पळून परत भाड्याच्या घरात पोहोचली होती. दुसऱ्या दिवशी ती वकिलाला भेटायला गेली. सत्य समोर आल्यावर वकिलालाही आश्चर्य वाटले. सीमा आणि तिचा मुलगा राज यांना संपूर्ण मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी त्यांनी कागदपत्रावर स्वाक्षरी केली. सीमा रडायला लागली आणि म्हणाली, नाही वकील साहेब, माझ्या मुलांनी माझा छळ केला असला तरी कृपया माझ्या आणि माझा मुलगा राज याच्या मालमत्तेतील हिस्सा माझ्या नावावर करा आणि उरलेली संपत्ती माझ्या मुलांमध्ये समान वाटून द्या. माझ्या मुलांवर कोणत्याही प्रकारचा शाप पडू द्यायचा नाही, असे म्हणत ती तिथून उठली. आई ही आई असते. तिची मुलं काहीही असो, ती त्यांच्याशी सदैव खरी राहते. फक्त देवच आपल्या आईवडिलांची सावली आपल्या डोक्यावर ठेवतो आणि मुलंही आपापल्या आईवडिलांसोबत नेहमी खरी आणि चांगली राहतात.